चंद्रकांत दादा पाटील यांनी आत्ताच पूरग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे। त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांच्याकडून आहे। त्याचं काय नेमकं नुकसान झालेलं आहे या सगळ्या शहरामध्ये, ज्या पद्धतीने अचानकपणे हे सगळं पाणी आलेलं आहे? थोडंसं अचानकपणे म्हणता येणार नाही। दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये, इकडे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये एखादा तरी पाऊस हा पूर्ण जनजीवन विस्कळीत करून टाकतो। मुंबईतली ट्रेन बंद होते, मुंबईतल्या रस्त्यांवर पाणी येतं, तसंच पुण्यामध्ये होत असतं। शहरं जशी जशी वाढत चालली तसं पावसाचं पडणारं पाणी वाहून जाण्यासाठीच्या व्यवस्था या कितीही केल्या तरी अपुरे पडणार। केव्हा तरी 10 लाखाचं पुणं आता 70 लाखाचं झालं, म्हणून मग सरकारने आपली जबाबदारी झटकायची की नाही? बिलकुल नाही। पण ही नैसर्गिक स्थिती पण लक्षात घेतली पाहिजे की दर पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये 1-2 दिवस हे असे जातात की मोठ्या शहरांमध्ये शहरं वाढत चालली, नाले बुजवत चालले, गटरचे प्रॉब्लेम, याच्यातून पाणी ज्या स्पीडने वरून पडतं त्या स्पीडने वाहून जात नाही, मग 1-2 दिवस पाणी साचतं। त्यात होणाऱ्या नुकसानीची भरपाई यासाठी 19ला मी महसूल मंत्री असताना माननीय देवेंद्रजींशी बोलून एक अतिशय सगळ्यांना कव्हर करणारा GR काढला। 21च्या पुरामध्ये माननीय राजू शेट्टीजींनी 1 लाईनची मागणी केली की 19चा GR इम्प्लिमेंट करा। आताही तो GR इम्प्लिमेंट केला जाईल, ज्याच्यामध्ये कपडे भिजले तर पैसे आहेत, भांडी वाहून गेली तर पैसे आहेत, अर्ध घराचं नुकसान झालं तर पैसे आहेत, पूर्ण नुकसान झालं तर पैसे आहेत, मुलांचं दप्तर वाहून गेलं तर पैसे आहेत। तर त्याचे पंचनामे करावे लागतील। पण त्या पंचनाम्यासाठी न थांबता उद्यापासून मी माझ्या स्वतःच्या पुढाकाराने माझ्या सगळ्या मित्रांना आवाहन करून 1 महिना पुरेल इतकं राशन, साधारण त्या घरातल्या माणसांची संख्या पाहून कपडे, त्या घरात ती भांडी वाहून गेली असा अंदाज घेऊन भांडी आणि लहान मुलांचं शालेय साहित्य, याच्यामध्ये स्वतःहून उद्यापासून रोज 1 वस्तू घरी पोचवायला सुरुवात करते। पहिलं लागतं राशन, ते उद्या घरी पोचेल। पण दादा, या सगळ्या याच्यामध्ये एक आरोप असाही होतो की समन्वयाचा कुठेतरी अभाव होता, कारण की सिंहगड परिसरामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती उद्भवली, पाटबंधारे खात्याने कुठले अलर्ट न देता अशा पद्धतीने पाणी सोडलं, असं एक स्थानिकांना नाही। अलर्ट दिलाच जातो, तो व्हॉट्सअपवर दिला जातो। प्रामुख्याने असं बुडणं जे आहे ते प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या थोडं कमकुवत असणाऱ्या घरांचं बुडणं होतं। झोपडपट्टी असेल, नदीकाठची घरं असेल, रेग्युलर आपण व्हॉट्सअप मेसेज पाहत नाही, पाटबंधारे खात्याचा SMS वेळेवर आला की पाणी सोडतोच। पाणी इतक्या वाजता सोडणार आहोत, हळूहळू नदीच्या काठावरच्या लोकांनी शिफ्ट व्हायला सुरुवात करा। पण बऱ्याच वेळेला घराचा मोह स्वाभाविकपणे इतका असतो, अजून कुठे पाणी आलं आहे, अजून कुठे पाणी आलं, थांबतो। पाण्याचे लोंढे यायला लागले की मग कोणीच काय करू शकत। आणि त्यामुळे नदीकाठची घरं ही हळूहळू लांब शिफ्ट केली पाहिजेत। नदीकाठच्या झोपडपट्ट्या ह्या ज्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे, आणि नदीकाठची जी कामं चालली आहेत अनधिकृत, त्याच्यावर रोख लागला पाहिजे। पण दादा, दुसरं एक महत्त्वाचं, पंचनामे आणि मदत, थेट मदत कधीपर्यंत सरकारच्या माध्यमातून? कालपासूनच सुरू झाली। सगळ्यांना चहा, नाश्ता, जेवण। आज घरं साफ करण्यासाठी माझी यंत्रणा लागेल, महानगरपालिकेची यंत्रणा लागली। कालपासून महानगरपालिकेची यंत्रणा स्वाभाविकपणे खांद्याला खांदा भिडून आहे, किंवा उलटं त्यांच्या खांद्याला खांदा भिडून आम्ही आहोत। त्यामुळे त्यांचे पंप काम करतायत, पाणी काढण्याचं काम चालू आहे, स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करतायत। पंचनामे होऊन निष्कर्ष निघायला थोडा वेळ लागतो, म्हणून माझी मदत उद्यापासून सुरू। दुसरा शेवटचा प्रश्न, नदी सुधार प्रकल्पावरती सुद्धा बोट ठेवला जातो की याला नेमा समिती निष्कर्ष काढा। शेवटी तो प्रकल्प थ्रू झाला, तो अनेक प्रकारची लायसन्सेस मिळाले, अनेक प्रकारचे कोर्ट कचेऱ्या झाल्या, मग सुरू झाला। त्यात कोणाचा स्वार्थ नाही। या शहराचा प्रचंड मोठा नदीकाठ हा सुशोभित करावा, लोकांना फिरण्याचं एक सेंटर मिळावं, अशी त्याची कल्पना आहे। नेमा कमिटी आणि निष्कर्ष असा निघाला की बा या नदीकाठ सुधारामुळे प्रॉब्लेम आहे, बंद करा। धन्यवाद दादा। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।